बऱ्याच पालकांना एक आयडियाच नसते. त्यांना एकच माहिती असतं की बाबा जर सॉफ्टवेअर क्षेत्रात जायचंय तर इंजिनिअरिंग हा एकमेव पर्याय आहे. सेकंड इयरपर्यंत ना खूप असं आमचे जे कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स यायच्या बरोबर त्यांच्या एलिजिबिलिटीज इंजिनिअरिंग मास्टर स्टुडंट्स अशा बरोबर. टेन्शन येत गेलं की कसं होणार आता बरोबर. प्लेसमेंट तर लागत नाही आणि ऑफ कॅम्पसचं थोडासा अवघड आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्र MCA CET मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टॉप केलेलं आहे आणि बऱ्याच जिद्दीतनं जे काही स्कोर अचीव केलेलं आहे त्याची कहाणी आज आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्याची जर्नी पुन्हा इन्स्पायरिंग असणार आहे. तुम्ही प्रिपरेशन करताना या जर्नीचा एक्सपिरियन्स हा तुमच्या अभ्यासात उतरवला तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. तर आज आपल्यासोबत आहे आदित्य दरेकर. हॅलो आदित्य. हॅलो सर. आदित्यने 99.06 हा स्कोर केलेला आहे आणि पुणे असो की मुंबई असो, टॉप कॉलेज स्पेशली इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटमध्ये जो मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन कोर्स घेतला जातो त्याला इझिली तिथे प्रवेश मिळणार आहे. तर आदित्य, व्हॉट वॉज दॅट मुवमेंट ज्यावेळी रिझल्ट डिक्लेअर झाला होता? सर ॲक्च्युली एकदम सकाळी होती आणि तुम्ही जस्ट हे केलं होतं की रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. मग ते थोडीशी अशी नर्वसनेस होती कारण की प्रिपरेशन महिन्यांपासून असं चालू होतं. बरोबर आहे. आणि असं म्हणजे थोडी अशी क्युरियोसिटी होती किती आहे बघायला. मग बघितलं, मोबाईलवर चेक केलं सगळं आणि आधी तर बघितलं तर 2-3 पोरांचे स्कोर आलते. ऑलरेडी ग्रुपवर चर्चा सुरू झाली. ऑलरेडी ग्रुपवर चर्चा सुरू झाली. म्हटलं बघू आपण चेक करू. आणि जसं स्कोर आला तसं मी एकदम असं शॉक झालो. राईट. की 99.06 म्हणजे असं जे वाटायला काही हार्डवर्क केलं होतं त्याचं पे ऑफ झालं आणि पे ऑफ benefit झालं. त्याचं. बरोबर. मी आधी लगेच मग पॅरेंट्सला सांगितलं, ते पण असे खूप बरोबर. खुश झाले बरोबर. आणि मग लगेच तुम्हाला सांगितलं. एक्झॅक्टली. एवढं पडलं. आदित्य, बॅकग्राऊंड काय आहे तुझं? म्हणजे 10वी कुठे केली, त्यानंतरचं प्लॅनिंग काय होतं? सध्या जे तू मला वाटतं BSc डेटा सायन्स आणि AI तू करतोय, थोडी ती जर्नी सांग. कारण बऱ्याच पालकांना एक आयडियाच नसते. त्यांना एकच माहिती असतं की बाबा जर सॉफ्टवेअर क्षेत्रात जायचंय तर इंजिनिअरिंग हा एकमेव पर्याय आहे. पण इंजिनिअरिंग शिवाय सुद्धा अनेक पर्याय आहेत ज्या थ्रू आपण पुढे जाऊ शकतो. कारण शेवटी आता MCA तू एका इंजिनिअरिंग कॉलेजमधूनच करणार आहे, नाही का? म्हणजे BSc नंतर इंजिनिअरिंग कॉलेज हे सुद्धा शक्य आहे. तर एक शॉर्टमध्ये तुझी जर्नी सांग. सर 10th मला 87.40 होते आणि माझं ॲडमिशन अशोक विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये झालं. राईट. आणि मग तेव्हाच म्हणजे असं माझे एल्डर ब्रदर्स आहेत चुलत, त्यांच्याशी असं डिस्कस करून मग त्यांनी मला थोडं असं गायडन्स दिलं की ही फील्ड आहे डेटा सायन्स रिसर्च फील्ड. ग्रेट. मग मी तिथून असं प्लॅन केला की मला इथं जायचं आहे. मग मी तिथनं BSc म्हणजे डेटा सायन्स आणि AI मध्ये ॲडमिशन घेतलं. मेन म्हणजे मी AI/ML टाईपच बघत होतो. बरोबर. मग तिथनं मग असं प्लॅन केला की ही फील्ड आता जरा चालू आहे, त्याच्यात आपण करिअर पुढं ॲडव्हान्स करू. बरोबर. आणि त्यानंतर मग NSG अकॅडमी बद्दल कधी कळालं आणि मग MCA करण्याचं मोटिवेशन कसं कुठून मिळालं? सर ॲक्च्युली सेकंड इयरपर्यंत ना खूप असं आमच्या जे कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स यायच्या बरोबर त्यांच्या एलिजिबिलिटीज इंजिनिअरिंग मास्टर स्टुडंट्स अशा असायचे. बरोबर. आणि आम्हाला जे यायचे ना त्याच्यात पण म्हणजे BSc जे असायची ते फक्त सेल्समध्ये किंवा मॅनेजमेंट. बरोबर. सपोर्ट. मग असं मग टेन्शन येत गेलं की कसं होणार आता प्लेसमेंट तर लागत नाही आणि ऑफ कॅम्पसचं थोडासा अवघड आहे. मग तसंच आम्ही मास्टर्सची चेक केली म्हणजे CET काय आहेत का वगैरे. आणि तेव्हा मग जेव्हा आम्ही MCA CET सर्च केलं तेव्हा तुमच्या अकॅडमीचं फर्स्टलाच हे आलं. बरोबर. मग तेव्हा तुम्हाला कॉल केला की आम्ही भेटू शकतो का? बरोबर. बरेच 3-4 विद्यार्थी होते. 5 जण आम्ही आलतो आय रिमेंबर दॅट. आणि मग तसं मग कारण की खूप असं टेन्शन आलं की कसं व्हायचं, कारण की एलिजिबिलिटीज बसत नव्हती आमची. बरोबर आहे. आणि आम्हाला ती अशी गरज होती की आता मास्टर्स तरी ॲटलिस्ट चांगल्या ह्याच्यावर म्हणजे असा तो प्लॅटफॉर्म पाहिजे जिथून आपल्याला जमतंय टेक्निकल नॉलेज ते कुठेतरी चांगल्या कंपनीने आपल्या कर्तृत्व बघावेत आणि त्यांनी घ्यावं. म्हणजे एक प्लॅटफॉर्म तुम्हाला पाहिजे होता. आणि फायनली मला वाटतं तो प्लॅटफॉर्म सध्या तरी मिळालेला आहे आणि डेफिनेटली ते चांगलंच होणार आहे. सर, सिम्पल जर्नी बघा, खूप किती सरळ असतं की 10वी नंतर आपण सायन्स घेतो, 11वी-12वी सायन्स करतो आणि त्यानंतर आपण समजा रिसर्च फील्डमध्ये किंवा डेटा सायन्स AI/ML अशा फील्ड्सकडे वळतो.
BSc त्याने केलं इंजिनिअरिंग न करता, लक्षात ठेवा. आणि आज मास्टर्स तो इंजिनिअरिंग कॉलेजमधून करणार आहे आणि तो कोर्स असणार आहे मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सरळ सरळ हे असतं, फक्त तुमचा पाथ हा योग्य असला पाहिजे. तर आदित्य, साधारणतः ह्या अभ्यासाबद्दल आपण बोलूया, कारण मुलांना त्याच्या खूप उत्सुकता असते. मला वाटतं तुम्ही ऑफलाईन कोचिंग जरी जॉईन केली, पण ड्यू टू डिस्टन्स मला वाटतं बराचसा पार्ट हा तुम्ही ऑनलाईनच केलाय. तर ऑनलाईन कशा पद्धतीने आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जायचं, किंवा काय फॅसिलिटीज आहेत आणि त्याचा वापर तुम्ही कसा करून घेतला? ॲक्च्युली मेन म्हणजे सगळ्यात जे मेन होतं ते होतं मॅथ्स आणि रिझनिंगचं. येस. तर आम्हाला जे 2 इयर्सपर्यंत जेवढं मॅथ्स शिकवलेलं होतं ते एकदम असं जरा बेसिक्समध्ये शिकवलेलं होतं. बरोबर. आणि अशा टिप्स अँड ट्रिक्सचे आम्ही एक्सपोज नव्हतो झालो. पण जेव्हा तुमच्या अकॅडमीमधनं मॉक टेस्ट, मेनली तर मॉक टेस्ट आणि तुमचे जे ओल्ड रेकॉर्डेड लेक्चर्स, ते त्याच्यात खूप म्हणजे एकदम एक्झॅक्टली जे प्रश्न विचारलेले आम्हाला एक्झामला, एकदम त्या टाईपचे आमच्याकडून करून घेतलेले होते. बरोबर. आणि कसं होतं, तुम्हाला आम्ही कधी पण विचारू शकत होतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच असायचा, व्हॉट्सअप ग्रुप आणि लाईव्ह मध्ये पण. मग तिथून मेन म्हणजे जे झालं ते होतं मॅथ्समध्ये असं, आणि अकॅडमिक्समध्ये पण ते आम्हाला असं यूज करता आलं, कारण की असं तो लेवल असा जरा वाढला होता, मॅथ्सचा लेवल वाढला. कारण की ते टिप्स अँड ट्रिक्सला असं थोडं आधी पण होतं, पण टाइम नाही पुरायचा. तुमचा व्हिडिओ बघून की कशा तेवढ्या ह्याच्यात सॉल्व्ह व्हायला. बरोबर आहे. तुझा ओव्हरऑल रुटीन कसं असायचं, म्हणजे अभ्यासाचा, म्हणजे कॉलेजचा अभ्यास म्हणा, हा अभ्यास? सर आधी स्टार्टिंगला जर जेव्हा आम्ही लावलं तेव्हा तर एंड सेम म्हणजे 5th सेमचं आमचं चालूच होतं. बरोबर. मग स्टार्टिंगला तेवढं जमलं नाही, पण नंतर ॲट द डिसेंबर जानेवारी थोडं असं फोकस द्यायला लागलो. मीन्स लाईक 8 to 10 hours तरी कन्सिस्टंटली देत राहतो. आणि मग त्याच्या थ्रू थोडं अकॅडमिक्स चालू होतं. बरोबर. ओव्हरऑल हा जो CETचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यात तू म्हटलंस की मॅथमॅटिक्सचा रोल इम्पॉर्टंट आहे, पण रिझनिंग आणि कॉम्प्युटर किंवा इंग्लिशचा इम्पॅक्ट होतो का? हो सर. मेन म्हणजे ना, जे कम्प्युटरचे जे प्रश्न होते ना, त्यांना आम्ही असं हे नव्हतो, म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की ह्या टाईपचे पण विचारतात. बरोबर. मग ते पण आम्हाला खूप हे झालं. आणि जे शेवटला तुम्ही जे क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केले, ऑलमोस्ट त्याच्यातनंच आले. शेवटी तीच चर्चा चालू होती की सर जसेच्या तसे क्वेश्चन्स आले म्हणून. बघ कसं असतं की एक ओव्हरऑल आता नंबर ऑफ इयर्स पासून आम्ही घेत आहोत CETचा अभ्यासक्रम, तर बराच काही अंदाज हा आलेलाच असतो. म्हणजे हे असं नाहीये की कुठेतरी आपण रॅन्डमली काहीतरी करतोय, पण एक पॅटर्न ठरलेला आहे आणि त्या पद्धतीनेच ते प्रश्न येतात. तर मुलांबद्दल बोलायचं झालं, म्हणजे आता जी मुलं प्रिपेअर करणार आहेत, थोडक्यात तुझा त्यांना काय सल्ला असेल की किती दिवसापूर्वी अभ्यास चालू केला पाहिजे, म्हणजे जे तू अनुभवलं आणि तुला कधीतरी असं वाटलं असेल की नाही मी थोडं आधी चालू करायला पाहिजे होतं, किंवा असं व्हॉट एव्हर, ते कशा पद्धतीने सांगशील मुलांना? जर असं एकदम सांगायचं म्हटलं तर बेस्ट सेकंड इयर पासून चालू केलं पाहिजेत. कारण की मी केलं तेवढं, पण खूप असं प्रेशर घेऊन केलं. बरोबर. म्हणजे मला तेवढं सगळं कम्प्लीट करायला लागलं की तेवढ्या ह्याच्यात तेवढे टॉपिक्स व्हायला पाहिजे. बरोबर. मग थोडंसं असं स्ट्रेस थोडंसं असं बिल्ड झालं. तर मी असं सजेस्ट करेल की थोडंसं सेकंड इयरच्या स्टार्टिंगपासून चालू करायला. म्हणजे हे फायनल झालं पाहिजे की तुम्हाला मास्टर्स करायचं, कारण मास्टर्स हा BSc आणि BCAच्या विद्यार्थ्यांसाठी वरदानच मी म्हणेल, जर चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालं तर. आणि ग्रॅज्युएशनचे मार्क्स त्याच्यात धरलेच जात नाही, तर मग काही विषयच नाही. बरोबर. तर म्हणून कमीत कमी सेकंड इयर पासून आपण चालू करा, हळूहळू बेसिक मॅथ्स करा आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ शकता. अजून तू ऑलरेडी सांगितलंय की NSG अकॅडमीचं कुठेतरी योगदान होतंच, पण बाकी घरच्यांचाही तुला सपोर्ट कशा पद्धतीने होता तुझ्या या जर्नीमध्ये? तर आधी मी घरच्यांना सगळं सांगितलं की प्लेसमेंटचं असं माझं झालंय, मला काही आता सुचत नाहीये, मला ॲटलिस्ट असं एक पुढं हे पाहिजेत की मी इथं लागून मला तिथं ॲटलिस्ट इंटरव्ह्यू द्यायला येईल. मग मी ते समजवलं घरच्यांना. मग घरचे पण म्हटले ठीक आहे लाव, आणि तुमच्याशी पण बोलणं झालं की असं आहे. मग ते सांगितलं. मग पॅरेंट्सचा पण असं सपोर्ट होता, हां ठीक आहे चांगलं वाटतंय, यांचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत तुमचे ते बोर्डवर स्टुडंट्सचे मार्क्स. मग त्याच्यात
पॅरेंट्सनी तर चांगला सपोर्ट दिला बरोबर. हे करण्यासाठी. आणि ओव्हरऑल आता ही पोझिशन आहे मित्रांनो की फायनली आदित्य चांगल्या कॉलेजमध्ये एंट्री करणार आहे आणि जरी BSc डेटा सायन्स नंतर त्याला लगेचच चांगला जॉब मिळाला नसेल, कारण अनेकदा काय होतं कॉलेजेसमध्ये सपोर्टवाले रोल येतात, सेल्सवाले रोल येतात, दे एक्सपेक्ट की यार कुछ तो अच्छा मिले हमको डेटा सायन्स के बाद, पण फायनली काय होतं BTech किंवा बाकी मास्टरच्या प्लॅटफॉर्मनाच जनरली सिलेक्ट केलं जातं. आणि अशा केसमध्ये जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं असेल तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकता. सो फायनली आदित्य, बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू सर. नक्कीच NSG अकॅडमीला कधीही गरज असेल आणि डेफिनेटली मुलांना काउन्सिलिंगची गरज असते त्यावेळी मदतीला यायचं. हो, थँक्यू व्हेरी नक्की. मच गाईज. बाय बाय.